या वर्षी महाराष्ट्रातल्या या गावात वाजल्या एका दिवसात तब्बल 21 तास नॉनस्टॉप फटाकड्या। तर चला सांगतो का आणि कुठे। राम राम मंडळी, मी तुमचा ब्लॉगर ऋषा। आणि विषय असा होता की सातारा जिल्ह्यामधल्या मान तालुक्यात आमच्या मसवड या गावात दरवर्षीप्रमाणे भाऊबीजेला सिद्धनाथाचं दिवाळी मैदान निघतं आणि या मैदाना पुढे पूर्ण मसवड गाव फक्त काही तासातच लाखोंच्या फटाकड्या वाजवत। आणि विशेष म्हणजे ह्याच वर्षी या मैदाना पुढे तब्बल 21 तास फटाकड्या वाजवून पुऱ्या गावानं मसवडच्या इतिहास नवा विक्रम नोंदवलाय। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे मैदान निघतं का। आता तुम्ही माझ्या मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल की दिवाळीतल्या पाडव्याला सिद्धनाथ आणि जोगेश्वरी मातेची स्थापना आणि हळदी संपन्न झाली आणि त्याच्यानंतर लग्नाचं निमंत्रण द्यायचं म्हणून नाथ महाराज रामूज गल्लीतल्या येताळ बाबाला भेटून तिथं आरती केली जाते आणि तिथनं पुढे राजाच्या बागात असलेल्या म्हातार बाबाला भेटून तिथं बी आरती केली जाते आणि हिथनं देव महागारी मंदिराकडे निघते। तेव्हा महागारी जाताना देव पुढे केलेला जल्लोष म्हणजे दिवाळी मैदान। आता ह्या सगळ्याला सुरुवात होती भाऊबीजेला दुपारी 4 वाजता। त्यावेळेस मानाचं सालकरी मंदिरातून देवाला घेऊन निमंत्रण द्यायला जाते ती आणि निमंत्रण देऊन महागारी मंदिरात जाताना गावकऱ्यांमध्ये अक्षरशः चोरस लागते की देव कुणाच्या दारामध्ये जास्त वेळ थांबते आणि ह्याच्यामध्ये बारक्या पोरांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळी न बेता फटाकडे वाजवते। पण ह्या वर्षी 2 महत्वाच्या गोष्टी घडल्या। त्यात पहिली म्हणजे नवा विक्रम करून दिवाळी मैदान ह्यावेळेस 21 तास चाललं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या दिवाळी मैदानाला बायका सुद्धा मागे राहिल्या नाही, त्यांनी सुद्धा फुल धिंगाणा घातलाय आणि तो बघण्यासाठी पार्ट 2 नक्की बघा। मसवड हे जगातलं एकमेव ठिकाण आहे जिथल्या बायका फटाकड्याला घाबरत नसतील। आता लागा ह्याला म्हणायचं जाळण दूर संकट। हे बघून माझं सगळ्या बहिणींना एकच विनंती की तुम्ही असंच धाडशी बना आणि उद्या कोणी तुमची छेड काढली तर त्याला बी असाच चौकात फिरवून जाळायची ताकद ठेवा। तर राम राम मंडळी, मी तुमचा ब्लॉगर ऋषा आणि पार्ट 2 मध्ये तुमचं स्वागत आहे। तर रात्री 3 वाजता दिवाळी मैदान बघून घरी गेलो, कारण दरवर्षी लयतलंय पहाटे 6-7 वाजेपर्यंत मैदान चालतं, पण सकाळी 8 वाजता उठून बघतोय तर 16 तास झालं मैदान चालूच आहे आणि तिथनं पुढे अजून 5 तास मैदान चाललं आणि तेवढा वेळ नाताचं सालकरीन ढोल वाजवणार गडशी सलग 21 तास उभा होतं। खरंच मानलं पाहिजे त्यांना। तिथनं पुढे आपलं बरंच फॅन भेटलं। तिथनं जवळजवळ 11:30च्या आसपास दिवाळी मैदान देवळाच्या समोर पोहोचलं आणि तिथं बी काच काढून फटाकड्या वाजल्या। गर्दी आणि धोर इतका होता की मी शेवटी एका बिल्डिंग वर चढून शूटिंग काढलं। आता जवळजवळ दुपारच्या 12 वाजत आले आणि दिवाळी मैदान मंदिराच्या पुढे आल्यामुळे मैदानाचे सांगताहून देव गाभाऱ्यात नेलं जातं। तर कमानीपासून गाभाऱ्यापर्यंत देवाला पळवत न्यायची परंपरा आहे आणि हा प्रसंग एकदम बघण्यासारखा असतो।